तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूया। दिवसभरातल्या सर्वात मोठ्या बातमीनं बातमी आहे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, ज्यांनी राज्यातल्या माजी गृहमंत्र्यांवरती 100 कोटींच्या खंडणीचे आरोप केलेले होते, त्यांनाच आज फरार घोषित करण्यात आलेला आहे। परमबीर सिंग यांच्या विरोधात 5 वेगवेगळ्या खंडणीच्या केसेस सुरू आहे, त्याची चौकशी सुरू आहे आणि परमबीर सिंग तेव्हापासून बेपत्ता होते। अखेर आज 5 वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करा असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केला। यावर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले। परमबीर सिंग यांना फरार घोषित केल्यानंतर त्यांना 30 दिवसांची मुदत दिली जाणार आहे। या 30 दिवसात परमबीर सिंग जर न्यायालयासमोर हजर झाले नाही तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार आहे। परमबीर सिंग यांना फरार घोषित केल्यानंतर आता त्यांच्या अडचणी मोठी वाढ होणार आहे। परमबीर सिंग हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त होते आणि त्यांनी त्या पदावरून त्यांना बाजूला केल्यानंतर राज्याच्या गृहमंत्र्यांच्या विरोधात त्यांनी गंभीर आरोप केलेले होते। गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतल्या वेगवेगळ्या बार चालकांकडून 100 कोटीच्या खंडणीच्या वसुलीचा आरोप केलेला होता। त्यानंतर ते गायब झाले आणि अखेर त्यांच्या विरोधात सुद्धा खंडणीचे गुन्हे दाखल झाले आणि त्याच संदर्भात आता ही कारवाई करण्यात आली, फरार घोषित करण्यात आले। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अजित, आपल्या प्रेक्षकांना समजून सांगा, जेव्हा एखाद्या आरोपीला फरार घोषित केलं जातं ते केव्हा घोषित केलं जातं आणि दुसरं फरार घोषित केल्यानंतर पोलिसांना काय अधिकार मिळतात? विलास, ही प्रक्रिया अशी आहे की जो तपास अधिकारी असतो हा तपास अधिकारी न्यायालयामध्ये वेळोवेळी माहिती देत असतो, कारण का यांना एक टाइम लिमिट असते। टाइम लिमिट मध्ये प्रकरणाचा तपास करून न्यायालयामध्ये आरोपपत्र सादर करायचं असतं। त्याचबरोबर तपासाची प्रगती काय झालेली आहे हे न्यायालयाला कळवायचं असतं। पण संबंधित आरोपी जो आहे, जर तो आरोपी तपास अधिकाऱ्याच्या संपर्कात नसेल किंवा संपर्क होऊन देखील संबंधित आरोपी जो आहे तो चौकशीला हजर राहत नसेल, तपासाला सहकार्य करत नसेल, तर त्याच्या विरोधामध्ये सर्वात आधी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते। त्या बाबतीमध्ये न्यायालयाने आदेश दिल्यानंतर तरी देखील संबंधित आरोपी जो आहे तो चौकशीला हजर राहत नाही किंवा तपासाला सहकार्य करत नाही। अशा वेळेस त्या व्यक्ती विरोधामध्ये फरार घोषित करणं म्हणजे त्याच्या विरोधामध्ये फरार घोषित करण्याचा अर्ज जो आहे तो न्यायालयामध्ये केला जातो आणि तो अर्ज जर न्यायालयाने स्वीकार केला तर संबंधित व्यक्तीला न्यायालयामार्फत फरार घोषित केलं जातं। पुढील 30 दिवस म्हणजे ज्या दिवसापासून हा अर्ज जो आहे तो न्यायालय स्वीकारते त्या दिवसापासून ते पुढच्या 30 दिवसापर्यंत संबंधित जे आरोपी आहेत ज्यांच्या विरोधामध्ये हा अर्ज न्यायालयाने स्वीकारलेला आहे ते न्यायालयामध्ये किंवा तपास अधिकाऱ्यांसमोर जर हजर झाले नाहीत तर त्यांची संपत्ती जी आहे त्याच्यावरती टाच आणण्याची प्रक्रिया सुरू केली जाते आणि ही संपत्ती टाच आणल्यानंतर देखील पुढची प्रक्रिया असते। त्या प्रक्रियेनंतर न्यायालयामध्ये सविस्तर माहिती दिली जाते। जर तरी देखील हे आरोपी हजर राहिले नाही, तपासाला सहकार्य केले नाही, तर त्यांची संपत्ती जी आहे ती त्याच्या संपत्तीचा लिलाव केला जातो आणि एक प्रकारे त्याच्यावरती कारवाई केली जाते। अशा स्वरूपाची ही फरार घोषित करण्याची कारवाई असते। अजित, तुम्ही सोबत राहा। आपल्या सोबत आता या सगळ्याबद्दल शेखर जगताप वकील आहेत, सरकारी वकील। आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित केल्याच्या नंतर शेखर जगताप यांनी काय सांगितलेलं आहे जाणून घेऊया। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार गुन्हेगार घोषित करण्यात आला। आपल्यासोबत शेखर जगताप जी आहे सर, त्यांच्याशी आपण बोलूया। सर, नक्की काय मुद्दे होते जे आपण एफिडेव्हिट आज न्यायालयामध्ये दिला होता, काय मागणी होती आणि काय बघून आज परमबीर सिंगला फरार आरोपी घोषित केलेला आहे? कोणत्याही फौजदारी केसमध्ये एखाद्या आरोपीला कलम 41(अ) प्रमाणे अगोदर पोलीस नोटीस देऊन बोलवतात। ती नोटीस जर दिल्यानंतर आरोपी जर इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर समोर येऊ शकला नाही, आला नाही, टाळाटाळ केली, तर त्याच्यानंतर वॉरंट किंवा नॉन बेलेबल वॉरंट अशा ज्या आमच्या प्रोसिडिंग आहेत त्या आम्ही इनिशिएट करतो। या केसमध्ये सगळ्या प्रोसिडिंग आम्ही एक्झॉस्ट केल्या
परमवीर सिंग, सिंग आणि रियाज भाटी ह्या तिन्ही आरोपींना आम्ही नोटिसेस दिल्या होत्या. त्यानंतर त्यांचे नॉन बेलेबल वॉरंट कलम 73 प्रमाणे मेहरबान कोर्टाने पण इनिशिएट केले होते. आम्ही त्यांच्यासाठी मग 4 नोव्हेंबर 2021 रोजी विनय सिंगच्या घरी, रियाज भाटीच्या घरी आणि परमवीर सिंगच्याही घरी त्यांचे जे काही लोक राहतात त्यांच्याकडे आम्ही जबाब नोंदवले. परमवीर सिंगचा जो तिथला केअरटेकर आहे नीलम बिल्डिंगमधला, त्याचाही आम्ही जबाब नोंदवला, ज्यांनी सांगितलं मागच्या 3 महिन्यापासून ते इथं राहत नाही आहेत. आणि मग त्याच्यानंतर आम्ही कलम 82 CRPC प्रमाणे एक प्रोक्लेमेशनचा अर्ज दाखल केला, जेणेकरून आम्ही परमवीर सिंग, रियाज भाटी आणि विनय सिंग या तिघांनाही फरार म्हणून घोषित करण्यासाठी स्टेप घेऊ शकलो. आज मेहरबान 37 मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्ट साहेबांनी त्याच्यावर निकाल दिला आणि त्याप्रमाणे आमचा अर्ज मंजूर करून त्याच्याप्रमाणे परमवीर सिंगला ऑफिशियली आता एक फरार आरोपी म्हणून आम्हाला डिक्लेअर करता येईल. कॅमेरामॅन संतोष दिसलेसह प्रशांत पांडे, न्यूज 18 लोकमत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना अखेर फरार घोषित करण्यात आलेला आहे. परमबीर सिंग यांच्यासाठी हा एक मोठा धक्का निश्चितपणे मानला जातोय, कारण पुढच्या 30 दिवसामध्ये त्यांच्या ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्तावर सुद्धा टाच आणली जाईल. 30 दिवसांचा अल्टिमेटम त्यांना असणार आहे. खंडणी प्रकरणी 5 वेगवेगळे गुन्हे त्यांच्यावरती दाखल करण्यात आले आणि त्यानंतर या सगळ्याचा तपास सुरू झाला आणि परमबीर सिंग हे फरार झाले. आता आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी PK जैन सर आहे. जैन सर, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राहिलेल्या इतक्या मोठ्या अधिकाऱ्यावर, आत्ता सेवेत असलेल्या अधिकाऱ्याच्या विरोधात फरार घोषित करण्याची वेळ येते. खरं तर याकडे तुम्ही कसं पाहता? हे अतिशय दुर्दैवी प्रकार आहे, कारण एक अतिशय नामवंत पोस्ट आहे पोलीस कमिशनर यांची आणि परमबीर सिंग सुद्धा एक चांगले अधिकारी राहिलेले होते. परंतु आता काही कारणामुळे त्यांनी कोर्टामध्ये आले नाही, कोर्टामध्ये त्याची बाजू मांडली नाही, म्हणून कोर्टाने त्यांच्या विरुद्ध बिगर जमानती अटक वॉरंट जारी केले आणि हा नंतर ही कारवाई कायद्याप्रमाणे झालेली आहे. तर मला असं वाटतं की आता बाकीची जी पुढची CRPC खाली जी पद्धत दिलेली आहे त्याप्रमाणे कारवाई होईल, संपत्ती ठोठवल्या जातील, त्याची पेन्शन रोखण्यात येईल, म्हणजे फार मोठी नामुष्की त्याच्यावर येणार आहे. आणि तसेच जे आता LOC त्याच्या विरोधात इश्यू करण्यात आलेलं आहे, म्हणजे ते भारताच्या कोणत्याही एअरपोर्टवरून बाहेर जाऊ शकणार नाही किंवा येऊ शकणार नाही. तर आता ज्या ठिकाणी ते आहे, भारतामध्ये असतील तर भारतामध्ये किंवा बाहेर असतील तर त्यांना तसा बाहेरच राहावा लागेल जोपर्यंत ही कोर्टाची कारवाई पूर्ण होत नाही. म्हणजे ही एक मोठ्या पोलीस अधिकाऱ्यावर, अतिशय नावाजलेल्या पदावर राहिलेल्या अधिकाऱ्याबद्दल अतिशय दुर्दैवी आणि नामुष्कीची घटना आहे, असं माझं मत आहे. नक्कीच सर, अत्यंत नामुष्कीची ही वेळ उडवलेली आहे परमबीर सिंग यांच्यावरती. पण आता पोलिसांकडे या सगळ्या प्रक्रियेच्या नंतर अधिकार असतील दिसता क्षणी त्यांना अटक करण्याचे? हो, त्याच्या विरुद्ध ऑलरेडी नॉन बेलेबल वॉरंट इश्यू झाले. त्याच्या नंतर ही जी स्टेप आहे ही नॉन बेलेबल वॉरंटच्या नंतरची स्टेप आहे. म्हणजे कुठेही सापडतील तर नॉन बेलेबल वॉरंटला तारीख नसते. नॉन बेलेबल वॉरंट कधीही तामील केले जाऊ शकतात. म्हणून ते कुठेही सापडले भारतामध्ये तर कोणत्याही पोलीस, म्हणजे कोणत्याही राज्याची, कोणत्याही शहराची पोलीस त्यांना अटक करू शकते. आणि अटक केल्यानंतर ते मुंबई पोलिसांना इन्फॉर्म करतील किंवा महाराष्ट्र पोलिसांना इन्फॉर्म करतील आणि त्याच्यानंतर इथून एक पथक जाऊन त्यांना घेऊन येणार आहे. म्हणजे ही असा प्रकार आहे की ज्याचे पासून वाचणे फार अवघड आहे. माणूस खूप मोठी नामुष्की आहे आणि आता अटक अटळ आहे असंच म्हणावं लागेल. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी अगदी सविस्तरपणे ही प्रतिक्रिया दिली. अभिनेत्री कंगना रणावत हिच्या भोवतीचे जे वाद आहेत ते शमायचं नाव घेत नाहीये. त्याचं कारण म्हणजे कंगना वादग्रस्त वक्तव्य करणं काही थांबत नाहीये. कंगनानं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं. आधीच एक वादावरून राळ उठलेली असताना पुन्हा तिने या वादामध्ये नवी भर टाकलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यावेळी तिने महात्मा गांधीजींबद्दल वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर केली. गांधीजींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही. भगतसिंग यांच्या फाशीला गांधींचा पाठिंबा होता. बरेच पुरावे आहेत, त्यामुळे कोणाचं समर्थन करावं हे तुम्ही ठरवलं पाहिजे, कारण या सर्व गोष्टी मनात ठेवून त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणं पुरेसं नाही. खरं तर हे मौन अतिशय बेजबाबदार आणि वरवरचं आहे. तसंच दुसरा गाल पुढे केल्यानं भीक मिळते, स्वातंत्र्य नाही असं म्हणत
अहिंसेची तिनं खिल्ली उडवली आहे. तसंच महात्मा गांधींना सत्तेची भूक होती असंही म्हटलंय. आपले हिरो निवडताना विचार करा असा सल्ला त्याने दिलाय. कंगनासारख्या लोकांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी व्यक्त केली. बघा, वेडे लोक बरळत असतात. ते का बरळतात, ते कोणत्या नशेमध्ये असतात, त्यांना हे नशेचा पुरवठा कोण करतं, या संदर्भात हे जे आपलं NCB आहे त्यांनी तपास करावा अशी माझी मागणी आहे. या अशा रीतीची जी वक्तव्य जे आहेत त्याला जो काही समाज माध्यमातून इकडून तिकडून जो काही ह्या गोष्टी केल्या जातात, मला असं वाटतं आपण सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. आणि अशा लोकांना जरा सुद्धा जे आहे वाव देता कामा नये. इतिहास बदलण्याचा कोणी जर प्रयत्न करत असेल तर त्याच्याविरुद्ध सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. महात्मा गांधी हो, पंडित जवाहरलाल नेहरू हो, और जो देश के स्वतंत्र सेनानी हैं, उनका चरित्र हनन करने का काम किया जा रहा है, उन्हें बदनाम करने का काम किया जा रहा है, गलत इतिहास बताकर लोगों के सामने पेश किया जा रहा है. उसी श्रृंखला में कंगना रनावत ने बातें की हैं. उन्हें समझना पड़ेगा कि बापू एक व्यक्ति नहीं, विचार हैं. बापू की हत्या के बावजूद विचार मिटाए जा नहीं सकते. जिन लोगों ने हत्या की साजिश की, उनके विचार को मानने वाले लोग भी बापू के विचारों को फरामोश नहीं कर सकते. हमें लगता है कि इस तरह से जो महात्मा गांधी को लेके उल जुलूल बातें की जा रही है, देश कभी इसे स्वीकारेगा नहीं. दरम्यान संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय, तर राऊतांच्या टीकेला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय. और दसरा रैली में उद्धव जी ने उस मंच से कहा था और देश ने सुना था, इस देश को असली खतरा जो है वो नकली हिंदुत्ववादी जो लोग हैं उनसे है. यही लोग देश में जब चुनाव आते हैं तो हिंदू मुसलमान इशू खड़ा करते हैं. यही लोग जब चुनाव आते हैं तो हिंदुस्तान पाकिस्तान के झगड़े निकाल लेते हैं. यही लोग, और यही लोग एक भी मौका नहीं छोड़ते चुनाव जीतने के लिए. आमच्या कामाच्या संदर्भात बोलत असताना देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रभर किती फिरतात संकट काळात आणि लोकांसाठी हे महाराष्ट्रातली जनता पाहते. परंतु 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण काय काम करताय याच्यावर मला वाटतं ना संजय राऊतांचा आग्रह येत, ना संपादकीय आहेत, की ना त्या ठिकाणी बातम्या आहेत. आणि त्याच्यामुळं भावनिक वातावरण करत खेळवत आपला दिवस ढकलायचा अशा प्रकारच्या स्ट्रॅटेजीचा भाग या सगळ्या टीका टिप्पण्यांमध्ये आहे. यानंतर बातमी आहे काँग्रेसच्या अंतर्गत वादाची, कारण काँग्रेसमधला अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे आणि निमित्त ठरलंय ते म्हणजे सूरज ठाकूर आणि जिशान सिद्दीकी या 2 युवा नेत्यांमधला हा वाद आहे. मुंबई काँग्रेसमधला हा वाद उफाळून आलेला आहे कारण सूरज ठाकूर यांच्या पोस्टरला काही जणांनी काळं फासलेलं आहे. याच्या आधी जिशान सिद्दीकी यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधात दिल्ली हायकमांडकडे दाद मागितलेली होती, त्यांची तक्रार केलेली होती. दरम्यान या सगळ्याबद्दल आता भाई जगताप यांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊ. तुम्ही सगळे या गोष्टीचा आदर कराल की आमच्याकडे काँग्रेसमध्ये लोकशाही आहे. आपली बाजू, आपले विचार, आपल्या अडचणी मांडण्याची पूर्णतः मुभा आहे आमच्या थेट सोनिया गांधींना. याच्यापूर्वी सुद्धा अशी पत्र गेली, म्हणजे असं काही नवीन नाही आहे. त्यामुळे म्हणून मी म्हटलं की माझ्या घरचा मामला आहे, कृपया माझ्या घरात डोकावू नका. थँक्यू सो मच. तेव्हा एका बाजूला हा सगळा वाद निर्माण झालेला आहे. या वादातून खरं तर काँग्रेसचं निश्चितपणे नुकसान होणार आहे. पण या सगळ्याबद्दल आता आपण बघतोय की हा सगळा वाद प्रत्येक क्षणाला वाद जो आहे तो अधिक धुमसत जातोय. यानंतरची बातमी आहे ती म्हणजे
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 9व्या स्मृती दिनाच्या संदर्भातली, कारण बाळासाहेबांचा 9वा स्मृतिदिन आज आहे आणि त्यानिमित्तानं विविध पक्षाच्या नेत्यांनी आज बाळासाहेबांना दादरमधल्या त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली। शिवसैनिकांनी सुद्धा यावेळी मोठी गर्दी केली होती। स्मृतीस्थळावर फुलांची आरास करण्यात आली। राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी दाखल झाले। गेली वर्षी कोरोनामुळे स्मृतीस्थळावर प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले। यावर्षी निर्बंध उठवण्यात आल्याने शिवसैनिक स्मृतीस्थळावर दाखल झाले। राज्यातल्या सर्वच नेत्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना सध्याच्या राजकारणात सर्वात जास्त आठवण जर कोणाची येत असेल तर ती स्वर्गवासी सन्माननीय बाळासाहेब ठाकरे। ते एक व्यंगचित्रकार होते आणि त्यांच्या कुंचल्यातून त्यांनी शिवसेनेसारखा बलाढ्य राजकीय पक्ष निर्माण केला। धर्माधिष्ठित आणि राष्ट्रधर्माधिष्ठित यातला फरक कळला पाहिजे। राष्ट्रधर्म हा हिंदुत्व आहे, ते हिंदुत्व आम्ही पाळतो आणि ते हिंदुत्व आदरणीय उद्धवजी पुढे घेऊन चालतात। बाळासाहेबांचं स्वप्न जे आहे पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण सगळे कटिबद्ध आहोत। जोपर्यंत ही भूमी आहे, जोपर्यंत सूर्यचंद्र आकाश तारे आहेत, तोपर्यंत हे विचार, त्या विचाराच्या भरोश्यावरच ही संघटना चालणार। शिवसेनेचा भगवा महाराष्ट्रावर फडकला पाहिजे। तो फडकल्यानंतर आज लोकांना दिलासा देण्याचं काम आहे। बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं समृद्ध महाराष्ट्राचं ते पूर्ण करणं हे खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाला त्यांना श्रद्धांजली ठरेल। धर्म, देव, राज्य याच्यासाठी काम करण्याची प्रेरणा कायम बाळासाहेब ठाकरे यांनी दिली। त्यांच्यासारखा नेता, महानेता, महानायक पुन्हा जन्माला येणार। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या नावाचा करिश्मा आज सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात कायम आहे। बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन करून बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। मंडळी, गेल्या काही दिवसांपासून कंगना राणावत वादात आहे। तिच्यावर चौफेर टीका होते, तरी सुद्धा कंगना मात्र थांबायला तयार नाहीये। पुन्हा तिनं आपल्या भोवती एक वाद ओढून घेतला आणि तिनं पुन्हा एकदा बडबड केली। यावेळी तिनं पुन्हा इतिहासाची काही पानं उलटवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर देशाचं स्वातंत्र्य महात्मा गांधी यांनी कसं नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला नाही असं म्हणत तिने गांधीजींवर आरोप केला। त्याचबरोबर एक गाल पुढे केला, एका गालात मारल्यानंतर दुसरा गाल पुढे करून स्वातंत्र्य मिळत नाही असं म्हणत तिनं पुन्हा एकदा अहिंसा या तत्वाचीच खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आज तिनं ही केलेली बडबड नेमकी कशासाठी, या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आजच्या या विशेष कार्यक्रमात। कंगना हे काय बोलली याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत याबद्दल बोलण्यासाठी मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आहेत। थोड्याच वेळात भाजपचे आमदार प्रवक्ते राम कदम सुद्धा जोडले जातील। सुरुवातीला मला अतुल लोंढेजींकडे जायचंय। अतुलजी, कंगना आज जी बडबडली त्याला बेताल बडबड म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करावं की हा कुठला तरी अजेंडा सेट करण्याचा एक प्रकार आहे म्हणून त्याला गांभीर्यानं घ्यावं? तुम्ही याच्याकडे कसं पाहताय? तुमची प्रतिक्रिया काय? विलास, याच्यामध्ये ना दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे। दुर्लक्ष करण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रश्न विचारला आणि काही अजेंडा आहे का, या दोन्ही गोष्टींचा जर डिफेक्ट करायचं असेल, कारण त्या ज्या बोलत आहेत ते राष्ट्रपितेच्या संदर्भात बोलत आहेत, मरताना हेराम म्हणून मेलेल्या महात्मा गांधीच्या संदर्भामध्ये, खून केलेल्या, त्यांचा खून झालेल्या महात्मा गांधी या संदर्भात बोलते। लाखो स्वातंत्र्य सैनिक जे आहे, ज्यांनी जीवाचं बलिदान केलं, जीवाची होळी केली, घराची होळी केली या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, त्या संदर्भात बोलत आहेत। माझं तर पहिले माध्यमांना हे आव्हान आहे, कारण फार मोठ्या जाज्वल्य इतिहास पत्रकारितेचा विलास महाराष्ट्राच्या, अगदी बाळशास्त्री जांभेकरांपासून तळवलकरांपर्यंत, अत्रे, लोकमान्य टिळक, असे अनेक, टागरकर, असे अनेक नावं आपल्याला घेता येईल। मला असं वाटतं की माध्यमांनी अशा संदर्भात, स्वातंत्र्य लढ्याचा प्रश्न असेल किंवा राष्ट्रपितेचा प्रश्न असेल, या पापामध्ये सहभागीच होऊ नये, त्यांच्यावर चर्चाच करू नये।
कारण की हा जो अजेंडा सेट करण्याचा जो प्रयत्न आहे, महात्मा गांधीचा खून की वध, वध कोणाचा होतो? वध वाईट माणसाचा होतो. काय महात्मा गांधी वाईट होते का? महात्मा गांधी वाईट होते का? महात्मा गांधी काही शैतान होते का? राक्षस होते का? मग ज्या जिन्नांमुळे या देशाचं फाळणी झाली त्यांना तुम्ही एक खडाही मारला नाही. आणि ज्या महात्मा गांधींनी माझ्या मृत्यूशय्येवर या देशाचं विभाजन होईल त्याला 3-3 गोळ्या मारल्या गेल्या. आणि त्याचं समर्थन, त्याची पूजा, त्याचे मंदिरं, या सगळ्या गोष्टी ज्या आहे, हा एक अजेंडा आहे, बदनाम करण्याचा अजेंडा आहे. आणि हा बदनाम करण्याचा अजेंडा जो आहे त्याचा आम्ही निषेध करतो. आणि कोणी किती म्हटलं, काहीही या संदर्भात म्हटलं तर इतिहास पुन्हा पुन्हा समोर येईल आणि सत्य जे आहे ते नवीन पिढी समोर येईल. त्यामुळे व्हॉट्सअपवरचं बोलून हे बोलू नये. ज्या सुभाषचंद्र बोसांचं नाव घेतं त्यांना हेगडेवारांनी का भेट दिली नाही, कधी त्यांची भेट का टाळली? जे भगतसिंगांच्या संदर्भामध्ये बोलले, भगतसिंग यांना फाशी झाली त्यावेळेस महात्मा गांधींनी पत्र लिहिलं इरविनच्या करारासंदर्भात, त्यावेळेस त्यांनी तशी भूमिका मांडली. जवाहरलाल नेहरू त्यांना भेटून आले, त्यावेळेस हिंदू महासभा होती, सावरकर पण होते, फार मधुर संबंध होते ब्रिटिशांशी, पेन्शन घेत होते 60 रुपयाची. त्यांनी काही 2 शब्द बोलले का? वकील लावला, वकिली केली. त्यांनी RSSनी काही 2 ओळीचं पत्र लिहिलं का त्यावेळेस गव्हर्नरांना भगतसिंगांच्या संदर्भामध्ये? उलट भगतसिंगांचे विचार, वाय आय एम अथेइस्ट, एकदा वाचून घ्या सगळ्यांना, आणि त्यांचे सर्वधर्म सेक्युलरिझमचे विचार जे आहेत ते वाचून घ्यावे. तिसरा महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये विलास असा आहे की त्यांनी जे अकलेचे तारे तोडले ते असे आहेत की सुभाष बाबूंबद्दल बोलल्या त्या. सुभाष बाबूंनी, गोळवलकरांनी हेगडेवारांची ब्रिगेड नाही केली. आझाद हिंद सेनेमध्ये नेहरू ब्रिगेड आणि गांधी ब्रिगेड होती. आणि दुसरी गोष्ट, ज्या सावरकरांनी सांगितलं होतं की तुम्ही ब्रिटिश सैन्यामध्ये भरती व्हा, ज्यावेळेस या देशातले लोक स्वातंत्र्य लढ्यासाठी लढत होते, जेलमध्ये जात होते, प्राणाची आहुती देत होते, त्यावेळेस आझाद हिंद सेनेसोबत लढण्यासाठी इथे भरती व्हा ब्रिटिशांसोबत, अशा पद्धतीचा सल्ला देण्याचा इतिहास जर हा त्यांना गाजवायला वाटत असेल, हा इतिहास आहे. पण मला एक प्रश्न पडलेला आहे, आज आमच्या पिढीला एक प्रश्न पडलाय. आज कंगना जी भाषा बोलतीये तीच भाषा आणखी वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या विचारधारेतून येणारे लोक सुद्धा मांडतायत. तुम्हाला सुद्धा ते माहीत असेल, वामन मेश्राम नावाचे स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारे एक विचारवंत म्हणतात स्वतःला, त्यांनी गांधीजींबद्दल जे बोललं ते मी माझ्या तोंडून तरी बोलू शकत नाही, ते सोशल मीडियावरती आहे. इतका विखार गांधीजींबद्दलचा आज हा का पसरवला जातोय वेगवेगळ्या विचारधारांच्या माध्यमातून, याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? नाही, हेच आहे की पॉझिटिव्ह गोष्टींमधनं, काही सकारात्मक गोष्टींमधनं आपल्याला देशामध्ये काही घडवता येत. त्यामुळं निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्याची चर्चा फार होते. निगेटिव्ह गोष्टीच्या संदर्भामध्ये लोकांचं लक्ष वेधलं जाऊ शकतं, त्याच्यानी लवकर विद्वेष पसरला जाऊ शकतो. त्यामुळे अशा गोष्टींचा जर काही लोक आधार घेत असतील तर मी अनेकांना शेवटी गांधींच्या शरणामध्ये जाताना पाहिलेलं आहे. आपण बघा, रावण 64 कलागुण संपन्न होते, रावण प्रचंड शक्तिशाली होते, पण मरताना त्यांच्या तोंडामध्ये रामाचंच नाव होतं. मरताना त्यांच्या तोंडामध्ये त्यांना रामाचं नाव घ्यावं लागलं. ठीक आहे सर, मी तुम्हाला थांबवतो, कारण आता आपल्या सोबत केशव उपाध्ये जोडले गेलेले आहेत, भाजपचे मुख्य प्रवक्ते. केशवजी, कंगनानं जे वक्तव्य आज ट्विटरच्या माध्यमातून केलेलं आहे त्याचं तुम्ही पहिल्यांदा समर्थन करता का? तुमची भूमिका काय, भाजपची भूमिका काय याबद्दल? सगळ्यात पहिल्यांदा मुळामध्ये मला खूप कौतुक वाटलं की अतुल लोंढेंच्या तोंडी काँग्रेस तोंडी राम, कारण राम अस्तित्वात नाही असं काँग्रेसने ऍफिडेव्हिट दिल्याचं अजूनही लोकांच्या लक्षात आपण सगळ्यांना माहिती असेल. त्यामुळे मला खरंच कौतुक वाटलं की आज अतुल लोंढे रामाचं नाव घेतायत, राम आणि रावण सगळं सांगतायत. ही खरोखर काँग्रेसमधली चांगली गोष्ट आहे असं मी त्यांना म्हणतो. दुसरं असं की या देशातल्या अनेक लोक आपल्या पद्धतीने विषय मांडत असतात. या देशाचा इतिहास इतका कच्चा नाही की कुणीतरी काहीतरी मांडलं म्हणून त्याला लगेच धक्का लागावा. त्यामुळे अशा पद्धतीने कुणीतरी काही मांडलं आणि त्याच्यावरती काहीतरी कुणीतरी त्यावरती लगेच काहीतरी देशाच्या इतिहासाला धक्का लावण्याचं काम वगैरे नाना पटोले यांनी काहीतरी दुपारी वक्तव्य केली. अशा कोणाच्या भारताचा इतिहास हा मजबूत आहे, सक्षम आहे. या देशामध्ये असंख्य लोकांनी आपलं स्वातंत्र्य मिळवलंय, त्यासाठी आहुती दिली आहे सगळ्यांनी. त्यामुळे या देशाचा इतिहास कुणा व्यक्तीच्या बोलण्याने बदलत नसतो. जो इतिहास आहे तोच इतिहास आहे. त्यामुळे त्याच्यावर या लोकांना दुसरं काही विषय, राज्यामध्ये 2 वर्ष झाले, राज्यात प्रचंड हाहाकार आहे, पण काँग्रेस सत्तेत आहे, पेट्रोलचे भाव कमी करता येत नाही केंद्राने केले तरी. त्यामुळे या लोकांना सांगण्यासारखं काही नसल्यामुळे अशा विधानावरती फिरून लोकांना मिसलीड करण्याचा प्रयत्न करतात. बर, पण मुद्दा आहे केशव उपाध्येजी, आज सर्वसामान्यांना हा प्रश्न पडलेला आहे, कारण एरवी तुम्ही तिच्या सोबत असता, तिच्या वक्तव्याच्या, आता आहात की नाहीत याच्याबद्दल जरा स्पष्टता देता का तुम्ही? ह्या वक्तव्याबद्दल विलास बडे पहिल्यांदा गोष्ट की सरसगटीकरण कुठल्या गोष्टीचं करू नका. त्यामुळे मुळामध्ये असं आहे की ज्यावेळी तिचं घर पाडलं गेलं त्यावेळी ते नक्कीच शोभणारं नव्हतं. त्यावेळी आम्ही मुद्दा घेतला होता. आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये, म्हणजे आमचं यातलं असं म्हणणं आहे की या देशामध्ये प्रत्येक जण आपल्या पद्धतीने विचार करतं, विधान करतं.
त्या विधानाच्या दखलीने लगेच काही घडतं. ठीक आहे, असं बरोबर, कारण नाही त्यामध्ये. मान्य या सगळ्या सर. विषयामध्ये. मुद्दा हा आहे, मी हा प्रश्न याच्यासाठी विचारतोय तुम्हाला, कारण तुमची एकदा भूमिका स्पष्ट व्हावी म्हणून. मुद्दा हा आहे, या देशात अहिंसा हे तत्व आहे. हे तत्व मोदीजी सुद्धा जेव्हा जगभरात जात असतात तेव्हा गांधीजींचं हे तत्व किती महत्वाचं आहे याच्याबद्दल ते बोलतात. अहिंसा तत्वाच्या बद्दल बोलतात. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी लगेच देतो. अहिंसा तत्व 100% आहे आणि त्याचं महत्व 100% आहे. पण त्याचबरोबर या देशामध्ये अनेक क्रांतिकारकांनी शहीद झालेत, आपल्या रक्ताचं प्राण अर्पण केलेत, रक्त सांडलंय, त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. याच्यामध्ये कुठे अहिंसेला कमी करण्याचं महत्व नाही. महात्मा गांधी देशाचे महत्वाचे म्हणजे राष्ट्रपिता आहे, तर त्यात शंका बाळगण्याचं काही कारण नाही. पण अहिंसेची थेट खिल्ली उडवली जाते सर, त्याचा निषेध तरी करायला हवा की नाही? मला असं या देशाच्या तुकडे होऊ म्हणणाऱ्याबद्दल एक शब्द काँग्रेस कधी बोलत नाही हो. कधी बोलली काँग्रेस मला सांगा, या देशाचे तुकडे होऊ? ज्या काँग्रेसचा अधिकृत मंत्री जो होता, काँग्रेसचे जे नेते आहेत ते हिंदुत्वाची जोड इसिस सोबत करतात. काँग्रेससह बाकी सगळे हे ढोंगी समाजवादी पत्रकार का सगळेजण हे गप्प आहेत. त्यावेळी काही बोलावं वाटत नाही. ठीक आहे, मी विचारतो. तुम्ही महत्वाच्या मुद्द्याला हात घातला. दोघांच्या बाजूने हे होत आहे. अतुल लोंढेजी, जर आपण त्यांना सुद्धा काही प्रश्न विचारले, तुम्हाला सुद्धा विचारावं लागेल हे, की आपण सुद्धा स्पेसिफिक आपल्या विचारधारेतून आलेल्या व्यक्तींनी जर अशा प्रकारची काही वक्तव्य केली, भारत तेरे तुकडे होंगे असो, किंवा मग आता ज्या प्रकारच्या या दंगली महाराष्ट्रामध्ये झाल्या, सुरुवात कोणी केली त्यांच्याबद्दल बोलायचं नाही, प्रतिक्रिया दिली त्यांच्याबद्दल मात्र बोलायचं, हा स्पेसिफिकिझम जो आहे, जे आपल्याला सोयीचं आहे त्याच्याबद्दलच बोलायचं, त्याचाच निषेध करायचा, हे तुमच्याकडून सुद्धा होतंय का? विलास, एक गोष्ट पहिले मी सांगतो. आम्ही स्वतःला ना रामाचे वंशज मानतो, पुजारी नाही. हे मला केशवला सांगायचं आहे. आता दुसरी गोष्ट राहिली तर आज गझा अकादमीवर सुद्धा छापे पडले. आमचं स्पष्ट आहे, कायद्यासमोर कोणता धर्म नाही, कायद्यासमोर कोणी ज्येष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही. आणि कोणी जे काही केलेलं आहे, आज तिथल्या पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी सांगितलं की याच्यामध्ये भाजपचा हात आहे आणि तसा गुप्त अहवाल जो आहे तो पोलिसांनी दिलेला आहे. पण तुम्ही जेवढं कारवाई सुरू आहे, जोरकसपणे भाजपचा हात आहे म्हणता प्रतिक्रियेच्या नंतर, पण ज्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात दंगली घडवल्या त्यांचा हात आहे हे का सांगितलं जात नाही? हा पण महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे ना. विलास, छापे मारणे आणि कायद्यासमोर उभं करणे ह्याच्यापेक्षा दुसरं काही महत्वाचं असू शकत नाही. पण तुम्ही हे नाही म्हणत की हात कुणाचा आहे दंगली घडवण्याचा? असं आहे की छापे पडले, यांचे दिसून आले, यांचा हात आहे तो दिसून आला. आता छापे पडले, त्यांचा दिसून आला तर सरळ जेल, डायरेक्ट कायद्यासमोर. काही कोणी मोठा नाही, कोणत्या धर्माचा काही संबंध नाही याच्यामध्ये. ज्यांनी गुन्हा केला, ज्यांनी सामाजिक विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी सामाजिक विष पेरलं, त्याला सजा होणार, त्याला काही प्रश्न नाही. आता भारत तेरे तुकडे होंगेवर आपण घेऊ. भारत तेरे तुकडे होंगे हे यांच्या या टीव्हीच्या ज्याला फॉरेन्सिक आलं त्याच्यामध्ये ह्यांनी त्याच्यामध्ये डब करून काय त्याला मॅनेज करून त्याच्यामध्ये ते टाकलं, असं कोर्टाने सांगितलं. आम्ही म्हणत नाही, फॉरेन्सिकचा अहवाल आहे तो. भारत तेरे तुकडे हो म्हणणारा कोणी असेल तर तो देशद्रोहीचा आहे आणि त्याला देशद्रोहाची सजा झाली पाहिजे. हे फक्त येऊन दुसरीकडे प्रचार करतात, भारत तेरे तुकडे तुकडे गँग म्हणतात ते. अतुलजी, ऐकून घ्या ना विलास, तुम्ही त्यांना बोलू देता, माझा एवढा महत्वाचा विषय तुम्ही मदत तोडू नका प्लीज, विनंती आहे. एवढा महत्वाचा विषय चुकीचा जाऊ देऊ नका. भारत तेरे तुकडे होंगे, तुकडे तुकडे गँग हे म्हणतात, पण त्यांना अजूनपर्यंत सजा देऊ शकले नाही. मग कोर्टाने फॉरेन्सिकच्या याच्या संदर्भामध्ये याच्यामध्ये हे मिसळलं गेलेलं आहे. मग हे लोक अशा पद्धतीचा विषात पसरवतात, अशा पद्धतीचं विषयुक्त काम करतात. याचं उत्तर कोण देणार? यांनी पीडीपी सोबत युती केली, पीडीपी सोबत, आणि तिथे राम माधव बसले होते शपथ घेताना, आणि ते मुफ्ती मोहम्मद सईद जे आहे त्यांनी काश्मीरचं त्यांनी पाकिस्तानचा धन्यवाद मानला होता. हा ढोंगीपणा जो आहे ना, हा म्हणजे तुम्ही शिवसेनेत सोबत युती करून फिट झाली असं का? एक लक्षात घ्या तुम्ही विलासजी, आम्ही शिवसेनेसोबत जी युती केली त्याचा तुम्ही पहिले कॉमन मिनिमम प्रोग्रामचा अजेंडा बघा आमचा काय, हिंदुत्वाचं काय करताय, सावरकरांचं काय करताय. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, सावरकरांच्या संदर्भामध्ये आमची जी भूमिका आहे ती स्पष्टपणे आम्ही कालही मांडली, आजही मांडू, उद्याही मांडू. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ऐकून घ्या. दुसरी गोष्ट, आम्ही भाजप हे जास्त विषारी आहे. भाजपने ज्या पद्धतीने या देशाचा वाटोळं केलेला आहे ते भाजपला दूर ठेवण्यासाठी आलो आम्ही एकत्र. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, बंच ऑफ थॉटवर आधारित नाही त्यांचं काही वी एन अवर नेशन डिफाईन करून सगळे बाकीचे इतर लोक सेकंडरी सिटीजन आहेत, दुसऱ्या दर्जाचे नागरिक आहेत, काही विशिष्ट संघी लोक सोडून इतर सर्व दुय्यम दर्जाचे आहेत, अशी फिलॉसॉफी नाही आहे.
तरी पण जे कॉमन मिनिमम प्रोग्रामचा पहिला मुद्दा जो आहे तो या देशाच्या संविधानाचं प्रिएम्बल सरनामा जो आहे घटनेचा, त्या घटनेचा सरनाम्याच्या संदर्भामध्ये आहे. आम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे, आम्ही को एक्झिस्टन्स, आपण जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, दिशानिर्देशक तत्व जे आहे संविधानातलं, त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की सौहार्दपूर्ण जीवन जे आहे ते या सगळ्या समाजाच्या अनुषंगाने राहिलं पाहिजे. त्यामुळे काँग्रेसचे इतके वर्ष काँग्रेस सत्तेवर होती, त्या काँग्रेसनी कधी कोणत्या विचारधारेला संपवण्याचं, मारण्याचं, बदनाम करण्याचं काम नाही केलं. पण तुमच्यावर सातत्यानं आरोप तर होत होता ना की तुमच्याकडून लांगून चालन केलं जात आहे, एका विशिष्ट धर्माचं लांगून चालन करणं, मतांचं ध्रुवीकरण करणं, अशा प्रकारचे आरोप केले गेले तुमच्यावरती, आजही केले जात आहेत. आता मी स्पष्ट बोलतो, थोडी लिबर्टी घेतो आणि तुम्हाला एक सांगतो, यांनी मुस्लिमांना हजची सबसिडी देतो हे लागूल चलन म्हणून याच्यामध्ये यांनी बदनामीचं कारण केलं. आम्ही कधी हा विषय मांडला नाही की जेवढे कुंभमेळे होतात, इतर सगळ्या गोष्टी होतात, त्याच्यामध्ये सुद्धा सरकार प्रचंड प्रमाणावर पैसा खर्च करतं. हे काम आहे आपलं, सगळ्या धर्माचा सन्मान करण्याचं संविधान आपल्याला सांगतो. आता आपणच सांगायचं की आम्ही यांच्यासाठी असं करतो, आम्ही त्यांच्यासाठी तसं करतो, या सगळ्या गोष्टी आम्ही टाळल्या. कारण सरकारचं हे कर्तव्य आहे की सगळ्यांना समानतेनं बघणं आणि सगळ्यांच्या धार्मिक. आता या चर्चेमध्ये राम कदम येत आहेत, मला त्यांना घेऊ द्या. बराच वेळ तुम्ही बोललात, राम कदम यांना मला या चर्चेमध्ये घ्यायचं आहे. राम कदमजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. कंगना आज जे काही बोलली ती बरळली असं तुम्हाला वाटतं की ती बरोबर बोलली असं तुम्हाला वाटतं? एक तर मी चर्चेत उशिरा आलोय आणि तुम्ही दोघेही बोलत असताना मी मध्ये व्यत्यय केला नाही, तर अपेक्षा आहे की मला थोडंसं तुम्ही दोघांनी व्यत्यय न करता बोलू द्या. पहिला मुद्दा, काँग्रेस पक्ष म्हणून भूमिका काय मांडतायत? सौहार्दपूर्ण वातावरण, कुठल्याही धर्माला न दुखवण्याचं काम काँग्रेसने केलं. काय तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना मूर्ख समजता का? जास्त नाही, 4 दिवसापूर्वी काय बोलले राशिद आल्वी जय श्रीराम बद्दल? आम्ही विसरलो नाही. देवी देवतांना शिव्या घातल्या जातात, हिंदूंना सडकं म्हटलं जातं. तुमचे राहुल गांधी हिंदू धर्माविषयी काय बोलले आम्ही हिंदू बांधव विसरलेलो नाहीत. तर त्याच्यामुळे कॅमेरासमोर विधानं तुम्ही जरूर करा, स्वागत आहे, पण विधानं करत असाल तर तसं काँग्रेसवाल्यांनी वागा तर खरं. कंगनाबद्दल विचारलं, कंगना आपण आपला विषय कंगना. एक मिनिट, मी पूर्णपणे त्याच्यावर पण येतो, मी कधी विषांतर करत नाही. तर त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या दंग्यांना जबाबदार, दंगलीला जबाबदार हे 3 पक्ष महाराष्ट्रातले आणि काँग्रेस पक्ष आहे, हे विसरता कामा नये. राहिला प्रश्न कंगनाचा. कंगनाच्या कोणत्याही असं वक्तव्य की जे वक्तव्य देशातल्या स्वातंत्र्य सैनिकांचं, महात्मा गांधींचं, नेताजींपासून कोणाचंही अवमानकारक वक्तव्य आम्ही समर्थन न केलंय, न करणार, न करण्याचा प्रश्न येतोय. कंगनाचा काही मी प्रवक्ता नाहीये, कंगनाचं उत्तर देईल. ठीक आहे, निश्चितपणे अशा ती जर अहिंसेची खिल्ली ओढवत असेल, अहिंसा तत्वाची, तर त्याचा निषेध करायला हवा की नाही? विलास, याला अर्थ नाही. मला तुम्ही 2 ओळी पण जर बोलू देणार नसाल तर मग काँग्रेसच्याच प्रवक्त्यांना घ्या आणि काय तुम्हाला निष्कर्ष काढायचा काढा. मला 2 मिनिटं बोलू तर द्या. त्याच्यामुळे तिच्या कोणत्याही वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाही. निश्चितपणे निषेधार्ह वक्तव्य आहे, कारवाई तिच्यावरही झाली पाहिजे आणि कारवाई त्या राशिद आल्वीनी जय श्रीराम बद्दल बोलले, राहुल गांधी हिंदू धर्माबद्दल बोलले, पुण्याला येऊन हिंदूंना सडक जो बोलला, या सगळ्यांवर एकत्रितपणे कारवाई झाली पाहिजे. राम कदम, राहुल गांधी काय बोलले हिंदू धर्माबद्दल तेवढं सांगा मला. एक मिनिट, काय बोलले सांगा. राहुल गांधी काय बोलले सांगा. राहुल गांधी हिंदू धर्माबद्दल काय बोलले ते पहिले सांगा. पहिलं सांगा. राहुल गांधी हिंदू धर्माबद्दल काय बोलले ते सांगा महाराष्ट्राला. तुमचा पहिला बॅकग्राऊंड म्युझिकचं बंद करा, तुम्ही सांगेन. तुमचं बॅकग्राऊंड एक मिनिट मला बोलू देणार. हिंदू धर्माबद्दल काय अतुलजी सांगतील ते. अतुलजी थांबा, त्यांना बोलू दे. अहो, तुम्ही काँग्रेस पक्षानं, तुम्हाला हिंदू धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का? पहिले एक मिनिट, मी काय बोलायचं ना तुम्ही तिथे बसून ठरवू नका. मला काय बोलायचं? राहुल गांधी हिंदू धर्माबद्दल राहुल गांधी धर्माबद्दल एक मिनिट सांगावं लागेल. राम कदम, विलास, ठीक आहे. अतुलजी थांबा, त्यांचं म्हणणं तर ऐकून घेऊ दे. वेळ कमी आपल्याकडे, माफ करा. हो, त्याचंच उत्तर घेऊया. मला माहितीये हे हिंदूंना मरायला सोडतात, पळून जातात दंगली घडवून. मी सांगतो, अनिल बोंडे पळून गेले,
अनिल मिनिट. बोंडेंनी पहिले मिटिंगा घेतल्या. अनिल बोंडेंनी तुम्हाला उत्तर ऐकायचंय आणि का दंगे स्वतःला- भडकल्यानंतर स्वतःला- अतुलजी त्यांचं उत्तर ऐकूयात. माझ्याकडे वेळ संपलेला आहे, वेळेची मर्यादा आहे, तुम्ही समजून घ्या ना. हिंदू तुम्ही- धर्माच्या विरुद्ध काय बोलले हे मला सांगा तुम्ही रामकथा माता. ठीक आहे, तुम्ही त्यांच्याकडून उत्तर घेऊ. तुम्ही थांबा प्लीज, कारण राहुल वेळ खूप गांधी कमी आहे काय आपल्याकडे. बोलले असं जर स्वतः तुम्ही 10 मिनिटं बोलणार असाल आणि स्वतः तिथे काँग्रेसचं भाषण करणार असाल तर एक काम करा, ह्यानाच एकट्याला बोलू द्या. अरे उत्तर अहो, द्या. राहुल गांधी एक मिनिट नाही, आता मध्ये बोलायचं नाही. हा रडीचा खेळ खेळायचा नाही. तुमचं ब्लड उत्तर प्रेशर द्या. वाढलं असेल, एक ग्लास पाणी प्या. काही ब्लड प्रेशर पण दुसरा बोलत असेल ब्लड नाही. प्रेशर वाढवतो कारण तुम्ही खोटं दुसऱ्याच्या बोलत नाही. वेळेवर जो तुम्हाला खोटा बोलतो अतिक्रमण त्याचं ब्लड करतात. प्रेशर वाढतं. अतुलजी नाही, थांबा ना, एक त्यांच्याकडून मिनिट, उत्तर घेऊ देत. या- वेळ या- खूप कमी आहे माझ्याकडे. मला तुम्ही हा दोघे ज्येष्ठ आहात. हा, काँग्रेसच्या नेत्यांचा हा रडीचा डाव आहे. राहुल गांधींपासून राशिद अल्वी, सलमान खुर्शीद पासून राम मंदिराच्या प्रश्नावर 22 वकिलांची फौज लावणारी काँग्रेस, हिंदू धर्माचा कायम तिरस्कार करणारी काँग्रेस, निवडणुका आली की यांचे राहुल गांधी कशा पद्धतीने जानवं घालतात आणि मंदिराच्या दारात कसे येतात हे काही राहुल हिंदूंना गांधी माहिती नाही हिंदू त्यांच्या. धर्माच्या विरोधात राहुल काय बोलले ते सांगा. गांधींचं हिंदूंच्या रामकथा विरोधाचं खोटारडेपणा statement आहे. बंद करा. राहुल हिंदूंचा वापर बंद करा. मला हे सांगा पहिले राहुल गांधी हिंदू धर्माच्या विरोधात काय बोलले. राहुल गांधीने हिंदू धर्माचे आम्ही भूमिका घेतली की सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल. आणि राजीव 22 गांधींनी वकील रामाच्या कुणी लावले? मूर्तीची स्थापना राजीव गांधी राम मंदिरांच्या विरोधात 22 वकील कुणी लावले? राहुल गांधी काय बोलले ते सांगा. जय श्रीरामच्या विरोधात तुम्ही बोलला. मला पहिले राहुल त्यावेळेस गांधीचं सांगा. तोंड कोणी शिवलं तुम्ही होतं? पहिले मला राहुल गांधी काय बोलले ते सांगा. राहुल खोटं बोलू नका. गांधींचं हिंदू रामकथा- धर्माच्या संदर्भामध्ये राम आणि सगळ्या करण्या ठीक आहे. रावणाच्या खरं बोला पहिले सांगा मला राहुल गांधी काय बोलले ते पहिले. विलास थांबणार नाही मी. ठीक आहे. मला- विलास मला- थांबणार मला- नाही मी. राहुल गांधी हिंदू धर्माच्या विरोधात काय बोलले ते यांनी सांगितलं पाहिजे आता पहिल्या अवमानकारक त्यांचं महाराष्ट्राला. विधान आहे. काय आहे. अवमानकारक विधान आहे सांगा तुम्ही मला. तुमच्या काय नेत्यांचं अवमानकारक अवमानकारक विधान आहे ते तुम्ही सांगा मला. ठीक आहे. विस- नाही मला काय वाटतं की अवमानकारक विधान आहे आपण ते मला पहिले सांगा तुम्ही. विलास थांबणार नाही. विलास तुझा वेळ जरी संपला असेल ना अशा खोटारड्या लोकांना नाही. एक्सपोज करणं हे काम आहे आमचं. हा, राहुल पण- गांधी एक मिनिट, काय बोलले खोटारडे हिंदू कोण धर्माच्या आणि विरोधात हिंदू धर्माच्या विरोधात तुम्ही कोण आहे? सांगा, हे हो, जगाला तुम्ही माहित खोटारडे असेल. नाही मला वाटतं या मला हे चर्चेतनं सांगा, काहीच राहुल काहीच गांधी निघणार काय नाहीये. हिंदू धर्माच्या या विरोधात बोलले ते चर्चेतनं सांगा आपण कंगनावरती पुन्हा चर्चेवर येऊया, कारण अहो, या हे वादातून काय खोटारडेपणा करता हा. तो माफी मागा महाराष्ट्राची देशाची. राहुल गांधी माझा कसं वेळ हिंदू संपलाय. धर्माच्या माझा वेळ विरोधात संपलाय कोणी खरं तर. हिंदू धर्माच्या मी विरोधात दोघांनाही कोण आहे? थांबवतो. दोघेही ज्येष्ठ तुम्ही नेते लोकं हिंदू आहात. धर्माच्या विरोधात तुम्ही आपण वापर करता हिंदू धर्माचा. कारण अरे, आज मला महाराष्ट्र सांगू शकत बघतोय नाही ही हो. सगळी खोटे चर्चा. बोलले मी आज. दोघांनाही थांबवतोय. माझा वेळ खोटे संपलेला बोलले विलास आहे. माझा वेळ संपलाय. पण आता कंगनानं जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या नंतर त्याचे तीव्र पडसाद आज देशभर उमटतायत आणि तिच्यावरती टीकेची झोड उठते. पण तरी देखील कंगना मात्र तिच्या भोवतीचे जे वाद आहेत ते उकरून काढणं किंवा ते पुन्हा उफाळून यावेत याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करताना दिसतेय. त्यामुळे आज तिनं अहिंसा या तत्वाची खिल्ली उडवली आहे. उद्या तिच्या रडारवर आणखी कोण असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण ती कधी गप्प बसते हे सुद्धा बघावं लागेल. आजच्या या चर्चेमध्ये आपण आलात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल आपल्या दोघांचेही मनापासून आभार. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.